वंदे मातरम गीतानं त्याग आणि तपस्येचा मंत्र दिला। वंदे मातरम गीताच्या 150व्या वर्षपूर्तीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं संसदेत संबोधन। वंदे मातरम इंग्रजांसाठी आव्हान बनलं होतं। गुलामीच्या काळात वंदे मातरमनं भारतीयांना धैर्य दिलं। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य। अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची विरोधकांची सभागृहात मागणी, तर आचारसंहितेमुळे कालावधी वाढवण्यावर मर्यादा। मुख्यमंत्र्यांचं सभागृहात स्पष्टीकरण। रवींद्र चव्हाण निलेश राणेंची गळाभेट आणि हस्तांदोलनही, चव्हाणांसोबत कोणताही वाद नाही, निलेश राणेंनी केलं स्पष्ट। राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा, उपराजधानीत शिवसेना नेते प्रताप सरनाईक भास्कर जाधवांची भेट। शेवटच्या क्षणी उद्धव ठाकरे विरोधी नेते पक्षपदी दुसऱ्यालाच पुढे करतील, मंत्री उदय सामंतांचा भास्कर जाधवांना टोला, तर त्याची काळजी तुम्ही करू नका, भास्कर जाधवांचं प्रत्युत्तर। असं काही नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका, ही पेरलेली बातमी, विरोधी पक्ष नेते पदाबाबत आदित्य ठाकरेंचं मोठं विधान। संख्याबळाचा नियम कुठेही नाही, तातडीनं विरोधी पक्ष नेते पदाची निवड करावी, नाना पटोलेंची मागणी। आदित्य ठाकरे विरोधी पक्ष नेते झाले तर आक्षेप नाही, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। राज्याची आर्थिक पातळीवर ओढाताण, मुख्यमंत्र्यांपाठोपाठ अजित पवारांचीही कबुली। ठाकरे ब्रँडवरून मंत्री उदय सामंतांचा विरोधकांना टोला, आता राज्यात फक्त महायुतीचाच ब्रँड असल्याचं वक्तव्य। मला मारण्यासाठी 2.5 कोटींची सुपारी दिली, जरांगेंचा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, मला ठरवून टार्गेट केलं जातंय, धनंजय मुंडेंचं प्रत्युत्तर। वाघ बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास पीडित परिवारातील एकाला वनविभागात नोकरीची संधी, वनविभाग मोठ्या निर्णयाच्या तयारीत। तुकाराम मुंढेंनी स्मार्ट सिटीचा प्रभार आपल्याकडे खेचून घेतला, काही महिला अधिकाऱ्यांना दमदाटीही, मुंढेंना निलंबित करण्याची आमदार कृष्णा खोपडेंची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये एसडीपीआय संघटनेचं रेल रोको आंदोलन, रेल्वे स्थानकावर उर्दूमध्ये संभाजीनगर लिहिण्याची मागणी, पोलिसांनी आंदोलकांना घेतलं ताब्यात। कोल्हापुरात कृषी प्रदर्शनात जोरदार हाणामारी, किरकोळ वादातून तरुण भिडले, हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल। भाजपा मुंबईत नागरी मेळावे आयोजित करणार, पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप मेळावे घेणार, महायुती सरकारनं केलेल्या कामाचा माहितीपट दाखवणार। महापालिकेतील तिढा भाजप शिवसेना सामोपचारानं सोडवणार, दोन्ही पक्षातील नेत्यांची एक समन्वय समिती बनवली जाणार, सूत्रांची माहिती, तिढा असलेल्या जागांचा अहवाल वरिष्ठ नेत्यांकडे पाठवला जाणार। बीडमध्ये निकालाआधीच धमक्यांचं सत्र, वाल्मिक कराड तुरुंगाबाहेर येतोय, बाजीराव धर्माधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना धमकी दिल्याचा आरोप। पुण्यातील नवले पुलावर अपघातांची मालिका सुरू, स्कूल बसला मागून कारची धडक, अपघातात कारमधील 2 जखमी। बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा, बेळगावात नेत्यांना प्रवेशबंदी विरोधात कोल्हापुरात तीव्र आंदोलन। आज आझाद मैदानात महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचं आंदोलन, हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर लक्ष वेधण्यासाठी आंदोलनाची हाक। इंडिगो प्रकरण सरकारनं हाताळावं, सुप्रीम कोर्टाची तातडीनं सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार। गोव्यातील क्लबमधील आगीचं कारण समोर, इलेक्ट्रिक फायर गनमुळे आग लागल्याचं स्पष्ट, गोवा पोलिसांची जय महाराष्ट्रला माहिती।